वंचित बहुजन आघाड़ी ने स्थानीय निकाय चुनावों में भाजपा और उसके सहयोगियों को छोड़कर समान विचारधारा वाले दलों के साथ मिलकर चुनाव लड़ने का फैसला किया है। मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर शुरुआती चर्चाएं शुरू हो चुकी हैं। हालांकि कांग्रेस के साथ बातचीत हमेशा की तरह अधर में है। वंचित बहुजन आघाड़ी ने महाराष्ट्र में आगामी स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव के लिए भाजपा और उनके सहयोगी दलों को छोड़कर समान विचारधारा वाले दलों के साथ चुनाव लड़ने का निर्णय लिया है। हाल ही में संपन्न प्रदेश कार्यकारिणी की बैठक में ये फैसला लिया गया। इसके तहत वंचित आघाड़ी ने विभिन्न समान विचारधारा वाले दलों के साथ बातचीत शुरू कर दी है। मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर प्राथमिक चर्चाएं पहले ही शुरू हो चुकी है, जिससे वंचित आघाड़ी को व्यापक जनसमर्थन मिलने की संभावना जताई जा रही है। ये रणनीति राज्य की राजनीतिक तस्वीर में बदलाव ला सकती है। हालांकि हर बार की तरह इस बार भी कांग्रेस के साथ बातचीत शुरू तो हुई है, लेकिन अब तक कोई ठोस निर्णय नहीं निकल पाया है, जो वंचित की रणनीति में एक बार फिर अनिश्चितता का संकेत देता है। पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने एक पत्र काढून हा बोलणीचा अधिकार जो आहे तो जिल्हा पातळीवरती जिल्ह्याच्या कार्यकारिणीला दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाशी ते बोलणी करू शकतात आणि त्याचा अंतिम निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी घेणार आहेत। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्याकडून आता हा काउंटर जो आहे तो ओपन आहे की आम्ही समविचारी ज्यांना सेक्युलर म्हटलं जातं किंवा ज्यांना या देशामध्ये भाजप आणि संघाच्या विरोधातली भूमिका घेऊन देशाची लोकशाही, देशाची घटना आणि देशातलं आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे असं वाटते, त्या सगळ्यांबरोबर जाण्याची आमची तयारी आहे। मात्र ते करत असताना कुठल्याही पद्धतीने भाजपची छुपी किंवा भाजपच्या बरोबर थेट हातमिळवणी असलेल्या कुठल्याही पक्षाशी आम्ही बोलणार नाही किंवा त्यांच्याशी आघाडी करणार नाही। केवळ जे संविधानवादी आहेत, ज्यांना या देशाच्या लोकशाहीचा ची चाळ आहे, त्याच पक्षाबरोबर जाण्याचं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने जे आहेत ते आदेश दिलेले आहेत। मुंबई पातळीवरती काही बोलणी सुरू आहेत, ज्याची ऑफिशियल घोषणा अद्यापपर्यंत काँग्रेसकडून किंवा पक्षाकडून झालेली नाही। मात्र प्राथमिक स्तरावर काही सकारात्मक बाबी ज्या आहेत त्या दिसत आहेत आणि वंचितकडून तसा प्रस्ताव जो आहे की आम्ही तयार आहोत हा सर्व महाराष्ट्रासाठी ओपनपणे केलेला आहे। तशी पत्रसुद्धा पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर केलेली आहेत आणि त्यामुळे आमची भूमिका क्लिअर आहे की आम्ही जर अशा पद्धतीने कुठले प्रस्ताव येणार असतील तर त्यांच्याबरोबर जायला तयार आहे। मात्र अद्यापपर्यंत अधिकृतपणे असं काही आलेलं नाही।